पूजा खेडकर यांना मसुरीला परत बोलावल्याची माहिती समोर येते। पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी वेळेआधी संपुष्टात आला आहे आणि 23 जुलैला मसुरीला हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता मसुरीला नेमकं काय होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। पूजा खेडकर यांचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत। सगळ्यात आधी तर त्यांच्या ज्या डिमांड्स होत्या, मागण्या होत्या, इथं रुजू होण्याआधीच ट्रेनी म्हणून त्या चर्चेत आल्या होत्या। त्यांचे व्हॉट्सअप चॅट सुद्धा चर्चेत आले होते आणि त्यामध्ये त्यांनी खासगी गाडीला जो दिवा लावलेला होता तोही चर्चेत आलेला असताना त्यांनी जे काही प्रमाणपत्र दिलेले आहेत यूपीएससी मध्ये परीक्षा देण्यासाठी, अटेम्प्ट वाढवून घेण्यासाठी, याविषयी चर्चा रंगलेली असताना आता वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मसुरीला परत बोलावल्याची माहिती समोर येते। पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी हा वेळेआधी संपुष्टात आल्याचं दिसतंय आणि 23 जुलैला मसुरीला हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या बाबतीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जाणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। कारण पूजा खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप केला जातोय। त्याचबरोबर त्यांनी नावात बदल केला आणि 11 पेक्षा जास्त वेळा यूपीएससीच्या अटेम्प्ट दिल्याचं बोललं जातं। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविषयी नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता त्यांना मसुरीला बोलावल्याचं कळतंय। नेमकं कशासाठी बोलावलंय मसुरीला? चेतन, आवाज येतोय माझा? चेतन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। दरम्यान त्यांच्याकडून अधिक माहिती आपण घेऊयात। तर पूजा खेडकर वादग्रस्त आयएएस अधिकारी। हॅलो, माझा आवाज? हो, बोला चेतन, कशासाठी बोलावलेला आहे पूजा खेडकर यांना मसुरीला? निश्चितच एकंदरीत ज्या प्रकारची माहिती समोर येत होती आणि त्यानंतर आता ज्या प्रकारचा खेडकर यांच्या प्रशिक्षणापासून एकंदरीत वाद सुरू झालेला होता, त्यांची नियुक्ती असेल, त्यांनी प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रकार असेल, इव्हन त्यांनी आतापर्यंत लाल दिवा वापरण्याचं प्रकरण असेल, या सर्व घटनांची आता नोंद घेतलेली आहे आणि देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आणण्याची घटना आता समोर आलेली आहे। आणि डीओपीटीने जे आदेश जारी केलेले आहेत त्यामध्ये फक्त 23 जुलैपर्यंतची मुदत जी आहे ती पूजा खेडकर यांना दिलेली आहे। तत्पूर्वी जर त्या जॉईन झाल्या नाही तर मात्र त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई होऊ शकते। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारने या संदर्भात 11 जुलैला हा सविस्तर अहवाल आहे तो दाखल केला होता आणि या अहवालाच्या आधारावरती आता ही कारवाई झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे तात्काळ आता लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीमध्ये त्या पोहोचतायत का पूजा खेडकर, की या कारवाईलाही ते बगल देतात हे पाहावं लागेल। निश्चितच चेतन, एक्सक्लुसिव्ह अशी ही बातमी आपण बघू शकतोय आणि मसुरीला बोलावण्याचे जे आदेश आलेले आहेत त्याची एक्सक्लुसिव्ह प्रत सुद्धा आपण या ठिकाणी बघतोय त्या आदेशाची। त्यामुळे आता पूजा खेडकर मसुरीला जाणार का, तिथे नेमकं काय होणार आहे, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांच्याकडून याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर 23 जुलैला मसुरीला हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता 23 जुलैला जेव्हा पूजा खेडकर मसुरीला जातील त्यावेळेला नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान पूजा खेडकर यांनी बनवाबनवी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय। आधी तर त्यांनी आपल्या अटेम्प्ट वाढवून घेतल्या, त्याचबरोबर यूपीएससीच्या परीक्षेमध्ये मार्क्स मध्ये जी काही सूट मिळते ती घेण्यासाठी त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय। एवढंच नाही तर त्यांनी नावामध्ये बदल करून जास्तीत जास्त अटेम्प्ट यूपीएससीच्या दिल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि असे वेगवेगळे आरोप असताना आता पूजा खेडकर यांना मसुरीला परत बोलावल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार याविषयी आता उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर 23 जुलैला मसुरीला हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना देण्यात आलेले आहेत आणि त्या आदेशाची प्रत आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं नाव मागील काही दिवसांपासून चर्चेत येत आहे आणि त्यांनी सगळ्यात आधी तर ट्रेनी कलेक्टर म्हणून त्यांना जॉईन व्हायचं होतं पुण्यामध्ये, मात्र तिथं जॉईन होण्याच्या आधीच, ट्रेनिंग घेण्याच्या आधीच त्यांच्या एवढ्या जास्त डिमांड होत्या की त्यामुळे त्या चर्चेत आलेल्या होत्या। त्या डिमांडचा चॅट सुद्धा समोर आलेलं होतं आणि अशातच त्यांनी त्यांच्या खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याचं सुद्धा समोर आलेलं असतानाच वेगवेगळे जी प्रकरणं आहेत, बनवाबनवीचा आरोप त्यांच्यावर केला जातो। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोपालदास आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोपालदास, काय सांगाल? पूजा खेडकर यांना मसुरीला बोलावल्याचं कळतंय, आता पुढे नेमकं काय होऊ शकतं? नक्कीच पाहिलं तर पूजा खेडकर यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत आणि त्यांचं वादग्रस्त जे चर्चेत आलेलं आहे त्यामुळं पुणे येथून उचलबांगडी करून वाशिम जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक जिल्हा अधिकारी म्हणून याची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र प्रश्नार्थी आज त्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यांना तिथे इमिजिएटली बोलवण्यात आलेलं आहे।
त्यामुळे कुठेतरी कारवाई त्यांच्यावर होणार असं देखील चर्चेला उधार आलेलं आहे. निश्चितच गोपाळ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहू. या दरम्यान जाऊयात आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांच्याकडे. ते थेट आपल्यासोबत सोडले गेले आहेत. चेतन, काय सांगाल? पूजा खेडकर यांनी बनवी केली UPSC मार्फत IAS ची पोस्ट मिळवण्यासाठी, असे अनेक आरोप त्यांच्यावर झालेले आहेत आणि आता त्यांना मसुरीला बोलावल्याचं कळत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमकं काय होऊ शकतं? निश्चितच एकंदरीत फरा महत्वाची माहिती म्हणजे आता मुख्य सचिव जे आहेत राज्याचे त्यांच्या सहित ही पूजा खेडकरांना हे पत्र गेलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच आता जर त्या ह्या प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आणण्याच्या संदर्भात जो राज्य सरकारने अहवाल दिलेला आहे त्या अहवालात जे आता ठपके त्यांच्या विरोधात ठेवलेले आहे त्याचं स्पष्टीकरण देणं पूजा खेडकर यांना भाग असेल आणि आवश्यक कागदपत्रांचं सादरीकरण यावेळी त्यांना करावं लागेल. जर या सादरीकरणामध्ये त्या अपयशी ठरल्या किंवा या संदर्भातील स्पष्टीकरण देण्यात त्या जर अपयशी ठरल्या किंवा त्या स्वतः त्या ठिकाणी गैरहजर राहिल्या तर थेट त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई होऊ शकते. याशिवाय शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यापुढेही त्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे एकूणच आता पूजा खेडकर यांच्या समोरील कायदेशीर अडचणी अधिक वाढलेल्या दिसून येत आहेत. याआधी प्रमाणपत्र असेल किंवा त्याची तपासणी करण्यामध्ये त्यांनी असहकार्य केलेलं होतं. सातत्याने त्यांनी चालढकल केलेली होती. या संदर्भात त्यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं. मात्र वाशिम या ठिकाणी त्यांची बदली झाल्यानंतरही थेट माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे माध्यमांमधून जरी त्यांनी बगल दिलेली असली तरी आता शासनाच्या प्रश्नांना त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे आणि यावेळी जर त्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला तर थेट कायदेशीर कारवाईला त्यांना सामना करावा लागू शकतो. निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.